राहिला विषय महाविकास आघाडीचा. आता विद्यमान खासदारांचा विजय झालेला आहे आणि त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि ते इच्छा बाळगून आहेत की बाबा अमल कोल्हेंच्या मागे जर आम्ही काम करतोय तर आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे. या तालुक्यामध्ये आता इच्छुकांची संख्या महाविकास आघाडीकडून जवळजवळ 8 ते 10 लोकांची आहे आणि 8 ते 10 लोक म्हणतात की आम्हाला आमदार व्हायचंय. एका बाजूला आम्ही तिघही लाईनीतले एका वेळेचे मैदानातले उमेदवार. मेरिटचा होणार मूळ मुद्दा असा होता, तुमच्या आणि पवार साहेबांची भेट झाली का, जयंत पाटलांची तुमचा काही डायलॉग झाला? मी तुम्हाला तेच सांगतोय. आता अशा परिस्थिती असताना, अशा परिस्थिती राजकारणामध्ये असताना जर समजा या सगळ्या गोष्टीचा विचार मेरिटवर करून जर समजा त्या ठिकाणी विधानसभा युती आणि विधानसभा आघाडीचा विचार करता या दोन्ही ठिकाणी आज माझं नाव सगळ्यात पाठीमाग आहे. शरद पवार साहेबांचे माझे संबंध आहे हा चांगला, हा भाग वेगळा. माझे आणि जयंत पाटलांचे संबंध चांगले आहेत, होते आणि ते राहणार, हा पण भाग वेगळा. परंतु दोन्ही युती आणि आघाडीच्या जर समजा उमेदवाराच्या चर्चा होत असेल तर तिथं आता सगळ्यात पाठीमागच्या बेंचवर मी आहे. मग याच्यामध्ये मला पुढं कसं येता येईल का न येता येईल, आता हा गुणवत्तेचा आणि मेरिटचा भाग झाला. परंतु सध्याची परिस्थिती जी आहे ती मी तुमच्यासमोर याच्यासाठी मांडतो की ह्या अँगलने सुद्धा तालुक्याने विचार करावा की वास्तव्य काय आहे. शरद पवार साहेबांचे माझे संबंध आहेत, जयंत पाटील साहेबांचे माझे संबंध आहेत, म्हणजे याचा अर्थ काय झाला, किंवा माझ्या आणि एकनाथ शिंदे साहेबांचे, माझे देवेंद्रजी आणि माझे अजितदादांचे संबंध चांगले, म्हणजे याचा अर्थ काय झाला. याचा अर्थ असं झाला का विद्यमान आमदार आमच्या बरोबर काम करतात आणि महाविकास आघाडीमधले एवढे इच्छुक झाल्यानंतर या संबंधाची नक्की केवढी मोठी उद्याची भूमिका सुस्पष्ट होईल न होईल, मी स्वतः शासक आहे या गोष्टीला. पण मला निवडणूक सातत्याने लढलं पाहिजे ही माझी धारणा आहे. पण ती धारणा माझी आहे विकास कामाच्या प्रती. पक्ष कुठला माहित नाही. अँगल तुम्हाला मी सांगितले, ही अडचण युतीची आणि ही अडचण महाविकास आघाडीची. मला कसं कळणार की कोण माझ्या अपक्ष तयारी, माझ्या कॅपॅसिटीला कोण मान्य करतंय. बघा 2014ला मी तिकीट सगळ्याकडे जाऊन मागून आलो, मला मिळेना. 2दा मी हातबल झालो, तशक्या केल्या, मैत्री केल्या, लोकांच्या अडीअडचणीमध्ये उभा राहिलो, सुखदुःख पाहिली. 10वी 12वीच्या मुलांना पाठीमागे शबासकी थाप ठेवली. ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही त्यांच्या खिशातल्या पैशाने त्यांच्या फीज भरल्या मी स्वतः. ज्या बिचारा तरुण वयामध्ये मुलं गेले त्यांच्या मुलाबाळांना कर्तव्य म्हणून मी त्यांच्या पद्धतीचा हात उभा केला. हे मला असं वाटलं की मी शिवरायांचं नाव घेतो तर शिवरायांसारखं काम करावं. मोफत सामुदायिक विकास पुढे केले. पण त्याचं उत्तर जनतेने मला दिलं की 2014ला त्यांनी मला फक्त शरद सोनवणे ह्या नावाला ऍडमिट केलं आणि त्यांनी मला मनसे पक्षाच्या चिन्हावर त्यांनी मला आमदार केलं. पण तरी सुद्धा जनतेचा जेवढा काही माझ्या मागे उपकार आहेत त्याच्या बरोबर मला राज साहेबांचे सुद्धा तिकडे मोठे उपकार आहेत. त्यांनी माझ्यावर डोळे बंद करून सांगितले, बाबा ही तिकडे घेऊन जा, फक्त डिपॉझिट घालून येऊ नको, तुला काय लढायचं ते लढ, तुला तिकीट पाहिजे हे घेऊन जा. त्यांनी मला मनसेची तिकीट द्यावी आणि त्या तिकीटावर मी या तालुक्याचे आमदारकी लढवावे आणि महाराष्ट्रातून एकमेव मनसेचा आमदार म्हणून निवडून यावं शिवभूमीचा. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली. मला उद्या भविष्यामध्ये लोक मला आमदार करतील न करतील मला आज माहित नाही. मी काल आंदोलन छेडलं, तुम्ही मला पाहताय आहात. काय झालंय, माझं वय 51 आहे. मी आधीच्या जोराने काम करत होतो. या 51ला माझ्या नंतर लक्षात आलं का हाय टेम्परेचर मध्ये मी यावेळेला उपोषण केलं. या उपोषणामध्ये माझं सातत्याने शुगर ही बॉर्डरवर आली, कधी बॉर्डरच्या खाली आली. त्या अनुषंगाने मला चक्कर यायला सुरुवात झाली. मला आंदोलन सोडल्यानंतर आता या 15 दिवस 20 दिवस झाले, या दरम्यान मला आतापर्यंत 3दा चक्कर आली. ठीक आहे, हे माझं काम होतं जनतेसाठी. मी न अन्न खाता, हे घास न खाता मी 5-6 दिवस ते आंदोलन केलं. शासनाने त्याची नोंद घेतली. सकाळची लाईट येणार आहे आता सर्वांना. पकडलेला बिबट्या हा जवळपास कुठंच सोडला जाणार नाही याची हमी दिली आहे शासनाने. त्याचं रेकॉर्ड आलंय. आता उद्या 8 तारखेला, आज तारीख आहे 7, उद्याच्या 8 तारखेच्या कॅबिनेटला हे सगळे निर्णय प्रथम स्वरूपी प्रथम दर्शनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करूनच काम होणार आहे, कारण ती काळाची गरज आहे. पण जनतेने साथ दिली
आणि काही लोक राजकीय बघतात या आंदोलनाकडं. मी राजकीय कधी पाहिलं नाही. मी पहिल्यापासूनच काम करतोय तालुक्यामध्ये. जिथं अडचण, जिथं संघर्ष, जिथं त्रास लोकांचा, तिथं मी आयुष्यामध्ये उभा राहिलेलो लोकांसाठी. आणि माझं ते कर्तव्य आहे. मी काही कुणावर मेहरबानी करत नाही. हा तालुका माझा आहे, मी माझ्या तालुक्याचा आहे. त्यामुळे मी माझं त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं. ज्या वेळेला ही लढाई लढलो आपण, मी ॲम्ब्युलन्सने मुंबईला गेलो. तिथं विधिमंडळामध्ये ते मंत्रालयामध्ये जी बैठक झाली, त्याला शिवाजी आढराव पाटील उपस्थित होते, अतुल बेनके होते, आशाताई होत्या, सत्यशील शेरकर होते, मी होतो. अमोल कोल्हे साहेबांना पण फोन केला होता, पण ते बाहेरगावी होते. माझी भूमिका सरळ आहे की हे काम होत असताना ही लढाई ज्यावेळेला जनतेची म्हणून आपण काम करतो, त्यावेळेला निरपेक्ष भावनेने लोकांचे बळी थांबले पाहिजेत. होणारे बिबट्याचे हल्ले हे आपण थांबवले पाहिजे आणि बिबट्या मुक्त जुन्नर तालुक्याला पाहिजे. बिबट्या आम्हाला हवा आहे, पण तो आमच्या उपजीविकेसाठी पाहिजे. आता आम्हाला रोजगार निर्मितीसाठी आम्हाला बिबट सफारी पाहिजे, त्याच्यावर आम्ही फर्म आहोत. तेवढेच बिबटे आम्हाला द्या जेवढे बिबट सफारीमध्ये बसतील. बाकी या बिबटचा आम्हाला इतका त्रास होतो की आता सगळे लोक भयभीत झालेले आहेत. म्हणून माझी भूमिका आहे की माझी आमदारकी ही मला पुन्हा एकदा जनतेतून थेट लढवायची. मला तिकडीचं या दोन्ही साईडचं मी मेरिट पाहतोय, पण ते मला डोळ्यासमोर मला आज अंधुक वाटतंय. माझा कोण लय लवकर विचार करेल म्हणजे इथून सुद्धा माझा विचार होईल असं वाणीसाहेब मला वाटत नाही. पर्याय मला माहित नाही ना. मला जसं मला 2014ला पर्याय माहित नव्हता, पण मी निवडणूक लढलो तसा होता. उद्या पर्याय काय होईल मला नाही माहिती. कदाचित असं जर झालं, युती जर म्हटली की अतुल शेटला विधान परिषद घेऊ आणि शरद सोरेंना मेरिटने लढू द्या, तो झाला एक पर्याय. हा पर्याय. दुसरं समजा उद्या समजा समोरच्या बाजूने असं म्हणणं झालं की बाबा शरद सोरेन हा लढणारा उमेदवार आणि मेरिटची तिकीट जे विद्यमान आमदार जाते, तर शरद सोरेनला हा सगळं तालुका पडला का हे आमचे उमेदवार होऊ शकतात. तो झाला दुसरा पर्याय. दुसरा पर्याय. आणि तिसरा पर्याय, जर आज दोन्ही बाजूने जर माझा विचार होणार नसेल तर जनता ही माझा एकमेव पक्ष पर्याय. अपक्ष ते पुन्हा रेल्वेत असणार काही. बघा साहेब, आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. जनता न्याय निवाडा करेल. वाटत असेल शरद सोरेन योग्य उमेदवार आहे, काम करू शकतो लोकांची आणि या जुन्नर तालुक्याची काळजी करू शकतो, तर कदाचित तिसऱ्यांदा जे काही चिन्ह मिळेल त्याच्यावर आमदारकी जिंकू शकतो असं मला वाटतं. आणि फार मोठं नुकसान काय होईल, जसं 2019ला दोघांच्या भांडणामध्ये आमच्या अतुल शेठ आमदार झाले, तसं कदाचित उद्या अजून याच्यामध्ये संघर्षामध्ये माझा तर पराभव होऊ शकतो. पण मी पराभवाने खचणारा माणूस नाही. माझं जे कामाची पद्धत आहे ती जनतेशी नाळ म्हणून आहे. मी ह्या गोष्टीचा कधी प्रोपोगंडाही केला नाही. किंबहुना मी आमदारकीच्या खुर्चीवर बसल्यानंतर मी कधी कुठल्याही गावामध्ये भांडणं, तंडणं, खुन्नस किंवा तुला पाहून घेतो, तुला बघतो, अमुक करतो, या कुठल्याही गोष्टी मी सरळ विकास कामं करत गेलो. मी कधी कुणाची अशी डायरेक्ट म्हणजे मतदार यादी चेक करून, म्हणजे ते काय म्हणतात मतदाराची लिस्ट चेक करून ह्या गावाने मला किती मतदान दिले, यांनी दिले का रे मतदान या गावाने, तर या गावचं काम करू, अशा पद्धतीचा मी कुठल्याही पद्धतीचा विचार करून मी माझ्या आयुष्यामध्ये. मांजरवाडी म्हटलं तर माझी आहे, शेरकरांची शिरोडली म्हटले तरी माझीच आहे. कुठलीही गावं म्हणजे वल्लभ अतुल शेटची जी गावामध्ये जी आज रस्ता आहे ना, संपूर्ण रस्त्याचे जे जाळं विणलंय ना हिवरे बुद्रुक मध्ये, त्या सगळ्या रस्त्याचा निर्मितीकार शरद सोरेन. पण मी नाही पाहिलं की बाबा हे माझी आमदारांचं गाव आहे किंवा अतुल बेनकेंचं गाव आहे, बाळासाहेब तांगटेंचं गाव आहे. मी कधी हा विचार नाही केला की बाळासाहेब तांगटेंचं गाव आहे आणि मग मी कसं काय काम करू. तालुक्याचे आमदार असतात. नाही, तालुक्याचा आमदार हा काय मला एकट्यालाच नाहीये, सगळेच आमदार होतात. पण हे विचार माझे आहेत. माझे विचार अतिशय सकारात्मक आहे. सकारात्मक आहे. या तालुक्यामध्ये ज्या लोकांनी मला जीव लावला, ज्यांनी मला विरोध केला, ज्यांनी मला त्रास दिला, आणि हे बघा ही लोकशाही आहे. 100% काही लोक आपल्याला मान्य करणार नाही. 25% लोक ही आपल्याला विरोध हे कायम करणार. पण त्यांना सुद्धा फुलं म्हणून आपण जवळ घेतले पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. त्यामुळे ह्या तालुक्याची आमदारकी उद्या पक्षावर मला मिळेल असं मला आज तरी काय वाटत नाही. मग आता उद्या काय ठरेल, जनता काय सांगेल, कार्यकर्ते काय म्हणतील, त्या पद्धतीने दिशा मी ठरवेल. आता तुम्ही जरी एका राजकीय पक्षाचे जिल्हा प्रमुख असला तरी तुम्ही एक राजकीय समीक्षक आहात. शेवटचे 2 प्रश्न. शरदचंद्रजी पवार, राहुल गांधी किंवा उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले, त्यांना यश मिळालं, महाविकास आघाडी विधानसभेला राहण्याची दाट शक्यता आहे. महायुतीला ही सगळी मंडळी एकत्र आली, एकत्र येऊन तोटाच झाला, फायदा झाला नाही. विधानसभेला महायुती राहील का, काय वाटतं तुम्हाला? या विधानसभेला महायुती राहील.
कारण महाआघाडीची एकत्र ताकद समोर हे तिघांना ही इलेक्शन एवढी जड गेली, तर हे वेगळे राहिले तर ही महाविकास आघाडी मग 100% याच्यामध्ये निर्णायक होईल. आता थोडस बॅकफुटवर गेलं हे सगळी मंडळी, पण त्याचं कारण असं आहे की संविधान म्हणजे घटना याच्यावर थोडा मोठा गैरसमज झाला. दुसरी गोष्ट, माझा आजही दावा आहे, मी ज्या वेळेला शिवाजी आढळराव पाटलांच्या बंगल्यावर जे माझं भाषण केलं होतं तेव्हा मी स्पष्ट म्हटलं होतं, माझं मत होतं ते 60% लोक साहेबांच्या विचाराशी सहमत होते, पण 40% लोक माझ्या मताशी सहमत होते. मी स्पष्ट बोललो होतो. एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आपण गेलो आहोत आणि आपण मूळजळ शिवसेने म्हणून काम करतोय गेले 20 वर्ष किंवा तुम्ही 30 वर्ष. तर मला असं वाटतं की आपण शिरूर लोकसभेची जागा त्यांच्या बंगल्यावर सगळ्या जवळजवळ 4-5 हजार गाड्या घेऊन आपण त्यांच्या बंगल्याला घेराव घालून मुख्यमंत्री साहेबांच्या शिरूर लोकसभा मला धनुष्यबाणावर लढायचंय याच्याबद्दल आपण कार्यकर्ते आग्रह राहतील, तुम्ही फक्त शांत हाताची गाडी घेऊन बसा, तिकडे आणण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. आणि त्याला आम्ही कालही फपवतो, आजही आणि उद्या असेल, कदाचित ते त्यांना मान्य होणार नाही, पण माझं असं मत आहे की मग त्यांनी माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं. चिन्हाचा फॅक्टर पण झाला, मोठा फॅक्टर आहे साहेब, पण माझ्या बोलण्याचं आढळराव पाटलांनी वाईट वाटून घेऊ नये. त्याचं कारण असं आहे, हे माझं मत आहे, कदाचित माझं मत चुकीचं असेल बरोबर असेल, पण मला असं वाटतं की आढळराव पाटलांनी धनुष्यबाणावरच ही निवडणूक लढवायला पाहिजे होती, हे मी त्यासाठी आग्रही होतो. आज बघा केंद्रामध्ये उद्या जे काही मंत्रिमंडळ होतात त्याच्यामध्ये 3 जागा जोक नाहीये. 7 खासदार आले आणि 3 जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला भेटणार आहेत केंद्रामध्ये. इकडे तुम्ही म्हणता मोदींची लाट होती, वेगवेगळे फॅक्टर होते, दुसरीकडे म्हणता जर आढळरावांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभे राहिले असते तर विजय झाले असते, लोकांनी अर्थ काय घ्यायचा? नाही वस्तुनिष्ठ तुम्हाला मी सांगतो, त्यांची माझी वैयक्तिक जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा मी त्याला एकच सांगायचं की आपल्याला इथून निवडून आल्यानंतर तुम्हाला फार मोठ्या पद्धतीचं भविष्य आहे आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये धनुष्यबाणच आहे. शिवाजी आढळराव पाटील धनुष्यबाण एक वेगळं समीकरण होतं गेल्या 25-30 वर्षाचं, हे मी म्हणत नाहीये, ही जनता म्हणते. पण एकदा त्यांनी निर्णय केल्यानंतर आम्ही त्यांच्या निर्णयाबरोबर राहिलो आणि आमचं ते कर्तव्य होतं. परंतु मी आज तुम्हाला सांगतो, शिवाजी आढळराव पाटील धनुष्यबाण हे निवडून, पण रिझल्ट मिळवतच जिंकले असे पडले असे तर बाद जाऊ त्या विषय, पण धनुष्यबाणामध्ये राहिले असते तर कदाचित ह्या इलेक्शनला जो आज एवढा मोठा फरक तुम्हाला दिसतोय तो कधी तुम्हाला पाहायला मिळाला नसता. काय जी लोक उभाठामध्ये राहिली तो एक तर मोठा विरोधक आमचा राहिला, जी लोक शिवसेना म्हणून यांच्यावर प्रेम करत होती ते सगळे लोक गळून गेले, ते थांबून गेले. म्हणजे शिवसेना हा एवढ्या मोठ्या शिरूर लोकसभेतला हा थांबला गेला. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा विद्यमान आमदारांना सुद्धा प्रचंड नाराजी राहिल्यात. आता तुम्ही म्हणा कसे, जिल्हा परिषद अंकुश आमले राष्ट्रवादी अतुल बेनके साहेब बरोबर राहिलेले नाहीत, मोहित डमाले अतुल बेनके साहेब बरोबर राहिलेले नाहीत, शरदराव लेंडे साहेब अतुल बेनके बरोबर राहिलेले नाहीत, वल्लभ सर शेळके अतुल बेनके बरोबर राहिलेले नाहीत, सभापती बाजीराव ढोले हे सुद्धा अतुल बेनके बरोबर इतक्या वर्ष ते तालुक्याचे अध्यक्ष राहिले, सभापती राहिले, ते त्यांच्याबरोबर राहिलेले नाही. त्यांचा जवळचा सहकारी त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांनी तरुणांनी मोठी भूमिका बजावली, तो सूरज वाजगे सुद्धा एवढ्या मोठ्या बेडमधून त्यांच्याबरोबर राहिलेला नाही. ही राष्ट्रवादीची जी नाराजी होती ना, ही सुद्धा बऱ्यापैकी आम्हाला अडचण तयार करून गेली. तीच परिस्थिती सगळ्या तालुक्याच्या आमदारांच्या अवतीभोवती राहिली. पक्षच फुटले होते ना, फुटल्यामुळेच तर अडचण झाली ना एवढ्या मोठ्या. मी होतं फुटलेला, पक्ष नाही ते फुटलेला ते नाही, मग इथल्या लोकांना बरोबर ठेवायची जबाबदारी आमदारांची होती ना. बघा विषय असा आहे, राष्ट्रवादी आणि शरद पवार हे समीकरण बेनकेंचं होतं. शरद सोनवणे हा बाहेरून त्यावेळेला मुंबई सोडून आलेला माणूस, मला कुठलाही पक्ष नव्हता की त्याच्यावर आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे. इथे आलो आम्ही शिवसेना जॉईन केली, पण आमच्या आधी शिवसेना होतीच ना. इथे शरद सोनवणे आलो शिवसेना तयार नाही झाली, शिवसेना मूळची होती. इथे बाळासाहेब नांगड शिवसेनेचे आमदार होते, इथे प्रसन्न अण्णा सारखे, भानुलांची सारखे,
हे मातबर लोक इथं या जिल्हा परिषदचे, मी याच्या अगोदर हे जिल्हा परिषद सदस्य होते, सुभाषजी मोरे होते. मग याचा अर्थ इनफॅक्ट इथं शिवसेना ऑलरेडी बळावलेली होती. इथे पंचायत समितीचे सभापती दीपक आवटी झाले, इथे पंचायत समितीचे सभापती आधी खूप सारी मंडळी झाली. इथे माऊली खंडगळे सारखी व्यक्ती असेल किंवा वना प्रसन्न अण्णा असतील, नेताजी दादा असतील, दीपकराव असतील, पावले शेठ कुराडे असतील, सुनील मेहरा असेल, शरद चौधरी असेल, संभाजीराव तांबे असतील, या जी सगळी शिवसेना जी आहे, त्यावेळेला आदरणीय पाटे परिवार असेल आमचा, म्हणजे बाबुरावचे वडील असतील, बाळासाहेब शेखर कुराडे असतील, विश्वास आंबले असतील, ही सगळ्यांची मंडळी आहे शिवसेना म्हणून. रामदासजी चव्हाण असतील, मीना खोऱ्याचा सगळ्यात मोठा वाघ, डाण्या वाघ. तर ही जी सगळी मंडळी आहे, स्वातीताई ढोले असतील, हरताई चव्हाण असतील, सुरेखा ढोले असतील. साहेब, आम्ही ह्या पक्षामध्ये आलेलो आहोत. तसं बेनके परिवाराचं नाही. बेनके आणि शरद पवार हे घनिष्ठ नातं 1985 ला चालू झालं. ज्या वेळेला बेनके साहेब अंतिम श्वास घेऊन ज्या वेळेला तिथून म्हणजे ते आपल्या निवृत्ती घेतली, त्याचं निधन झालं. त्यावेळेला शरद पवार साहेबांनी पक्ष फुटले होते. त्यावेळेला अतुल बेनके साहेब हे अजित दादा पवारांबरोबर गेले होते, तरी सुद्धा स्वतः शरद पवार साहेब त्या अंत्यविधीला तिथं बसून होते. याचा अर्थ या सगळ्या लोकांना हातात ठेवायची नाही. याचा अर्थ ही राष्ट्रवादी जी आहे, ही प्रॉपर्टी जी आहे, हे सांभाळणं अतुल शेठचंच काम होतं. माझा विरोधाभास आहे, माझी गोष्टच वेगळी आहे. माझी आणि त्यांची राजकीय तुलनाच होऊ शकत नाही. मला राजकीय वारसाच नाही की अतुल बेनकेंना अनेक कार्यकर्ते सोडून गेले, ते चूक का बरोबर माहित नाही, हे तुम्हाला पण लागू आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, फरक काय आहे आमच्या दोघांमध्ये. त्यांची जबाबदारी, त्यांना राजकीय वारसा आहे त्या पक्षाचा, मला राजकीय वारसा नाही ना. तुम्ही शिवसेनेमध्ये होता, उद्धव बाळासाहेब ठाकरे. साहेब, मी आलेलो आहे. साहेब, मी आलेलो आहे. माझ्या आधी शिवसेना इथे. जसं यांच्या वडिलांची गोष्ट वेगळी होती. शरद पवार आणि शरद पवारांचा विचार 1985 ला मांडणारे पहिले वल्लभशेठ बेनके. शरद पवार मांडणारे, सांगणारे वल्लभशेठ बेनके पहिले त्यांचे कार्यकर्ते 1985 चे. म्हणजे कदाचित दिलीपराव वळसे पाटलांच्या अगोदर. आणि त्यामुळं हा सुद्धा परिणाम आम्हाला सोसावा लागला नाही या निवडणुकीमध्ये. माझी तुलना बेनके कुटुंबाशी होऊ शकत नाही. बेनके कुटुंब हे अनेक वर्षाचं राजकारणामध्ये फार जुनं कुटुंब आहे. या कुटुंबाला शरद पवारांनी 7 वेळा तिकीट दिली. मग ते विजय हो किंवा ते पराभूत हो, हे वास्तव्य आहे. हे तुम्हाला कुणाला, आम्हाला, मलाही नाकारता येणार नाही. त्यांची विचारधारा ही शरद पवार साहेबांवर एक वेगळीच विचारधारा होती. त्या दोघांमध्ये अजितदादा आणि समजा शरद पवार साहेब होते, त्यांची इच्छा स्वतःची वैयक्तिक त्यांनी कुणावर जायला पाहिजे. पण काय झालं, त्याचा परिणाम आता ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला इथे सोसावा लागला ना. पण आमची भूमिका अशी आहे, आम्ही दोष देत नाही त्यांना, पण कारण काय असू शकतात आपण जे चिंतन करतो ते त्यांनाही माहिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बाहुल सुद्धा यावेळेला या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब राहिला. बघा, तुम्ही मालेगावचं उदाहरण घ्या, लोकसभेचं. तिकडे जी लोकसभा आहे हे धुळे मतदारसंघाची, तिथल्या व्यक्तीला मोदी साहेबांनी केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री केलं. माणूस अतिशय चांगला आहे, छान आहे. कधी सिंगल सुद्धा माणसाला मोठ्या आवाजात बोलत नाहीत ते खासदार, ते मंत्री राहिले. मला नाव माहिती आहे त्यांचं, डॉक्टर सुभाष भामरे, सगळ्यांना माहिती आहे. अशा माणसाला 5 विधानसभेने लीड केलं आणि 2,82,000 मतांनी ते 5 मतदारसंघामधून लीड घेऊन आले. पण एकमेव 1,82,000 मतांनी लीड घेऊन आले. सॉरी, 282 बोल मी, 182. 1,82,000 लीड 5 मतदारसंघातून ते घेऊन आले विधानसभेचा साहेब. आणि एकच मालेगाव मोजाचं राहिलं. मालेगाव विधानसभा का जिथे मुस्लिम समाज आपला जास्त आहे, कम्युनिटी मोठी आहे तिथं, तिथला जो मतदार आहे त्यांनी जे मतदान केलं त्या पडलेल्या 2,06,000 मतांपैकी यांना जवळजवळ 2 लाख मतं मिळाली. वन साइड कुणाला? शोभा बच्छाव यांना.
शोभा बच्चाव ज्या 1,82,000 मागं होत्या, केवळ या समाजाने एकजूट केली, मुस्लिम बांधवांनी आपल्या. म्हणजे तुम्हाला मी निवडणुकीला का घेऊन जातोय हे, की ह्या वेळेला निवडणूक ही भावनिक झाली आणि ह्या वेळेला ही निवडणूक एकवटली गेली. आणि एकवटल्यामुळे शोभा बच्चाव पराभूत मागा चालल्यात, पिछाडी असे सकाळपासून टीव्ही सांगत होत्या. अंतिम जो निर्णय आला 4,000 अवघ्या 4,000 मताने निवडून आले. मुंबईला सुद्धा काही ठिकाणी झालं. बीडला काय झालं, बीडला सगळा मराठा समाज हा एकवटला आणि ते म्हटले की आम्हाला असं वाटतं की आम्हाला यावेळेला भाजपला मतदान करायचं नाही. मग भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि त्यांनी सगळं मतदान आमच्या भावकीला दिलं, सोनवण्यांना दिलं, बजरंग सोनवण्यांना. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या राजकीय ह्या वेळेच्या लोकसभा निवडणुकीला खूप वेगळे वेगळे अँगल आहेत आणि आता विधानसभा ही त्याच्या थोडी खाली येते. याला लोक कसं पाहतात आता ते फार मोठा चर्चेचा विषय आहे. उद्या कशी कशी पावलं पडतात. शेवटी बघा, 1 दिवसामध्ये माणूस कुठलाय तूप खालं का रूप येत नाही, किंवा मी खूप चांगला उमेदवार आणि मलाच आमदार करा असं म्हणण्यात काही पॉईंट नाही. भावनेवर लोक मतदान करणार आहेत, पुन्हा एकदा किंबहुना कामं करणार आहेत, किंबहुना संपर्क करणार आहेत. विधानसभा म्हणतोय मी, लोकसभेचं बरोबर आहे, लोकसभा होऊन गेली. आता लोकसभेला घटनेच्या विषयावर फार मोठी देशामध्ये चर्चा झाली, झालं ते झालं. पण विधानसभेला मात्र फार वेगळ्या पद्धतीची निवडणूक रंगामध्ये येईल. आणि आता कोण कसं स्वीकारतंय जनता, कारण लोकसभा ही जनतेने हातामध्ये घेतली होती. तुम्ही जर डॉक्टर कोल्हे साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं असेल तर त्यांनी सुद्धा सांगितलं की हा विजय माझा नाही, ही माझी निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली होती. उद्या जर विधानसभेची निवडणूक अशीच जर समजा जनतेने हातात घेतली आणि माझ्यासारख्या माणसाला जर निर्णायक जर मतदान दिलं तर कदाचित आमदार होऊ शकतो. तुमच्या ह्याच प्रश्नाचा धागा पकडून मी प्रश्न घेतो. तुम्हाला आठवतो का बघा, जर शरद लेंडेंना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली तर शरद सोनवणे थांबायला तयार आहे. एका पंचवार्षिकला तुम्ही अशी भूमिका घेतली होती. त्यावेळेला मी साहेब, माझा प्रश्न आज जर शरदचंद्रजी पवार साहेबांनी जर शरद लेंडेंनाच उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय? बघा असं आहे, सन्माननीय या गावचे पिंपळवाडी गावचे सुपुत्र आणि राजकारणामध्ये आम्ही नेहमी त्यांना फार मोठ्या कर्तृत्वाच्या दिशेने पाहिलेलं आहे. म्हणजे आम्ही एका गावात राहून सुद्धा, जवळच्या नातेवाईकांपासून सुद्धा आम्ही कधी एकमेकांना कधी शाब्दिक पद्धतीने एकमेकांना डावललेलं नाही बिलकुल, होणार पण नाही ते आमच्याच्यात. परंतु शरदराव लेंडे साहेबांना मी गावातून असं बोललो होतो, तो काळ असा होता 2009च्या उमेदवारीचा आणि 2014च्या पण उमेदवारीचा. मी त्यावेळेला सिंध झालो नव्हतो, राजकारणात सिंध व्हायचा बाकी होतो. त्यावेळेला शरद लेंडे साहेबांचं नाव, शरदरावांचं नाव हे नेहमी वल्लभ शेठच्या मागे पुढे असायचे. एक तर वल्लभ शेठ लढतील किंवा शरदराव लढतील, किंवा वल्लभ शेठ नंतर आजारी पडले, म्हणजे वल्लभ शेठ नंतर निवडून आलते 2009ला, 9 ते 14. त्यावेळेला 9च्या निवडणुकीला पहिल्यांदा मला तिकडे दिली होती. त्यावेळेला माझी तिकडे कापणी आशाताईला दिली, तर त्यावेळेला थेट लढाई आशाताईमध्ये वल्लभ शेठमध्ये झाली. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा बेनके साहेबांनी निवडणूक लढवाई, ते परिवर्तन म्हणून शरदरावला द्यायची ही चर्चा त्यांच्या पक्षातली होती. त्यावेळेला सुद्धा मी मळगंगेच्या इथं बोललो होतो, जर शरदराव जर उमेदवार झाले वल्लभ शेठच्या जागेवर, मी नुकताच नवीन आलेलो आहे, तर त्यांना उमेदवार दिले तर मी गावचा माणूस माझा उभा राहते म्हणून मी निवडणुकीला सामोरं जाणार नाही. हे बोलणं माझं होतं सिद्ध व्हायच्या आधी. ते 2014ला मी सिद्ध झालो नव्हतो पुन्हा. त्यावेळेला खूप रस्सीखेच झाली राष्ट्रवादी तिकडेमध्ये. शेवटपर्यंत लोक म्हणजे की शरद लेंडे साहेबांना न्याय मिळेल, पण तो न मिळता अतुल बेनकेंचं त्यांची एक बैठक झाली, त्याच्यामध्ये त्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग झाली आणि शरद पवार साहेबांनी पुन्हा बेनके कुटुंबांना त्या ठिकाणी स्थान दिलं आणि शरदराव पुन्हा थांबले अतुल बेनकेसाठी. शरद लेंडे असे सहज थांबले मला नाही सांगता येत, हा त्यांच्या पक्षातला आतला विषय. पण शरदराव थांबल्यामुळं तर त्या दोघांचा अंडरस्टँडिंग, त्यावेळेस मी अशीच भूमिका मांडली होती माझ्या गाव बैठकीमध्ये. या वेळेला जरी तिकडे आली बेनके साहेबांनंतर, जर अतुल शेठला न देता जर शरदरावला आली तर मला अजून निवडणूक लढवायला खूप अजूनही माझ्याकडे वेळ आहे. माझं वय पाहता, माझं तारुण्य पाहता मी पुढे लढू शकतो.
पण काय हरकत नाही, शरदराव जर उमेदवार राहिले तर मी त्यांचा प्रचार प्रमुख म्हणून काम करेल असं मी 2014 आमदार व्हायचे आधी पण बोललो होतो. पण साहेब योगायोगाने 2014 सर्व ठिकाणच्या लढाया पक्षाच्या झाल्या. भाजपच्या आशाताई उभ्या राहिल्या, मुस्लिम समाजाकडून समाजवादी पार्टीच्या चिन्हावर ॲडव्होकेट आमचे गफर पठाण उभे राहिले, भारती वाळ उभे राहिले, भाजपकडून दादा उभे राहिले नेत्याच जातात, आणि राष्ट्रवादीकडून अतुल बेनके उभे राहिले आणि मी उभा राहिलो. लोकांनी मला त्यावेळेला प्रचंड मताधिक्य आणि प्रचंड विश्वास टाकून मला रेल्वे इंजिन आमदार केलं. ह्या माझ्या भूमिका त्यावेळेला होत्या. पण मी एकदा सिद्ध झाल्यानंतर एवढं मोठं स्वप्न, एवढा मोठा तालुक्याचा विकास डोळ्यासमोर जेव्हा मी कामाला लागतो त्यावेळेला इतकी उभी केलेली लाईन राजकारणाची, एवढा मोठा कार्यकर्त्याचा संच वाढल्यानंतर आणि एकदा लोकांमध्ये आपण सिद्ध झाल्यानंतर मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपण पुन्हा रिवर्स जाऊ शकत नाही. एकचा पराभव होईल माझा किंवा विजय होईल, पण आता इथून पुढे सातत्याच्या सगळ्या निवडणुका मला ह्या लढवाव्या लागतील अशी आता परिस्थिती आहे. तुम्ही आता 2024ला विधानसभा लढणार तुम्ही असं सांगताय. समोर अतुल बेनके असणार आहेत, महाविकास आघाडीकडनं कोण असणार आहे माहीत नाही, परंतु सत्यशील शेरकरांचं नाव पुढे येतं. बेनके आणि शेरकर पैकी सोपा उमेदवार कोण वाटतो? हे बघा, आता अमोल कोल्हे साहेबांच्या विजयानंतर खूप सारे उमेदवार आता महाविकास आघाडीकडे निवडणुकीच्या आपल्या सगळ्यांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा त्यांच्या पल्लवी झालेल्या आहेत. टॉपला हे नाव आहे शेरकर, टॉपला नाव आहे शरदराव लेंडे साहेबांचं, ते जुना माणूस आहे पक्षाचा. अच्छा, शरद पवार साहेबांच्या पक्षात जर तिकीट मिळणार असेल तर पहिलं नाव आहे शरदराव लेंडे साहेबांचं. तुम्हाला जड कोण जाईल? मला नाही माहिती. मला काय बघा, निवडणुकीमध्ये कुणाला हलकं समजून चालता येत नाही. सगळे उमेदवार सारखेच असतात, यात कोण जड कोण सोपा असं करता येत नाही. शरदराव लेंडे असतील, मोहितजी ढमाले राष्ट्रवादी, तुषारजी थोरात राष्ट्रवादी, त्यांचे उमेदवार कोण कोण इच्छुक तुम्हाला पण माहिती आहे? त्यात आम्ही पटल्यावरच काम करतो ना. इच्छुकांमध्ये सत्यशील शेरकर, शिवसेनेकडून उभाटा गटाकडून माऊलीशेठ खंडागळे, आता आणि काँग्रेसकडून सत्यशील दादा शेरकर. आता एवढं तर मला दिसतंय. सोपा कोण? अतुल बेनकेंना विचारलं, ते आमदार आहे, मी पडलेलो आहे. आता विद्यमान आमदार ते आहेत आणि मी पराभूत झालेला उमेदवार आहे. तुम्हाला सोपं कोण? नाही, मला तर इलेक्शन अवघड आहे हो, कारण मी बॅग फुटला गेलेला माणूस आहे. एक तर मला कुठल्याच बाजूने मेरिट दिसत नाही. मला ना महाविकास आघाडीकडून तिकीट दिसत, ना मला महायुतीकडून तिकीट दिसत. लढणार ना तुम्ही? लढणार, पण विद्यमान आमदाराची खुर्ची असतात त्याला आव्हान असतं ना. माझं आव्हान संपुष्टात निघालं मागच्या 5 वर्षामध्ये, माझा पराभव झाला. 2014चे शरद सोनवणे, 2019ला झालेले शरददादा सोनवणे आणि आता पुन्हा शरद सोनवणे झालेले, एवढं परिवर्तन कशाचं लक्ष? नाही, काय झालंय, माणसाला ठेस लागली ना की त्यांना सगळ्या गोष्टी अशा आपोआप जाणीव होते की बाबा चांगलं काय वाईट काय. आणि मग चांगलं वाईटीचा आपण जेव्हा विचार करतो समाजामध्ये जाऊन, तेव्हा त्या समाजाची आपल्याला काही खोली लक्षात येते. त्यावेळेला सगळ्याच गोष्टी लोक विकासाचा विचार करून मतदान करत नाही. निवडणुकीला खूप वेगळ्या अंगाने जात पात धर्म त्या वेळेच्या असलेल्या प्रत्येकाचे डिमांड्स, मागण्या, इच्छा, आकांक्षा, लोभ प्रलोभ, अशामध्ये सगळा समाजाची रचना आहे लोकशाहीची. मग आता उगाच आपण काहीतरी सांगायला आणि लोकांना सांगितलं ते किती पटल हे आज मला काय सांगता यायचं नाही. परंतु मला फार मोठा अनुभव आला की ज्या माणसाने महाराष्ट्राच्या पटलावर सर्वात जास्त निधी जुन्नर तालुक्यामध्ये आणला आणि तेवढ्याच वेगाने त्याचा पराभव पण लोकांनी पाहिला, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. या तालुक्याचा आमदार कोण झालं, या तालुक्याचे आमदार कोण झाले याची चर्चा पण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. पण पराभव शरद सोनवणे झाला याची चर्चा बांध्यापासून चांद्यापर्यंत झाली. का तर शिवजन्मभूमीचा आवाज करणारा, सतत पर्यटनावर बोलणारा, सतत लढणारा, मी मनसेचा एकमेव जरी असलो तर माझ्यावर अन्याय करू नका, ही शिवजन्मभूमी असा म्हणणारा शरद सोनवणे हा आवाज त्या सभागृहामध्ये 5 वर्ष राहिला नाही. आणि मग याच्यामुळे जनतेला आपण काय सांगावं अशी परिस्थिती आताच्या काळामध्ये, आताच्या प्रवाहामध्ये राहिलेली नाही. उद्या ते काय निर्णय घेतील त्या निर्णयाशी आपण सगळे लोक स्टिकअप राहू.
पण निवडणूक कुणाला सोपी नाही आणि निवडणूक सोपी असं आता काही कारण राहिलं नाही, कारण पूर्वीची 40 वर्षापूर्वीची निवडणुकीची प्रक्रिया आणि आताच्या प्रक्रियेमध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. माणसाचा अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. आपल्यासोबत शरददादा सोनवणे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजी आढळराव यांचा पराभव का झाला त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. इतर कोणी जर जबाबदारी घेत नसेल पराभवाची तर हा शरद सोनवणे जबाबदारी घ्यायला तयार आहे. 2014चे शरद सोनवणे, 2019ला झालेले शरददादा सोनवणे आणि आता पुन्हा 2024ला पुन्हा निर्माण झालेले शरद सोनवणे. हा झालेला फरक बरंच काही सांगून जातो. शरद सोनवणे म्हणून हे जर मार्केटमध्ये असेच राहिले तर जुन्नरची जनता यांना पुन्हा डोक्यावर घेऊ शकते. जुन्नरच्या जनतेला विकास हवा, परंतु जुन्नरच्या जनतेला शरददादा सोनवणे नको तर शरद सोनवणे हवा. शरददादा, आपण विघ्न टाइमशी मनमोकळे बोललात, सगळ्या विषयावर दिलखुलास चर्चा केली, आपल्याला मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.